हे बघा, आमचा रिंग रोडला ग्रामस्थांचा विरोध नाही, परंतु शाळा बघा फक्त 50 फुटाच्या अंतरावर शाळा आहे आणि आवाज बघा किती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत काम बंद ठेवा, परंतु अधिकाऱ्यांना जोपर्यंत वरून शासकीय आदेश येत नाही तोपर्यंत अधिकारी त्यांचा मनमानी कारभार चालू ठेवणार आहे. बघा, ही वस्तू आहे व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने बघावा. आज 610 मुलं इथं शिक्षण घेतात या शाळेत. त्यांचं खरोखरच शिक्षणाचं भवितव्य खूप अंधारात आहे. जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षण मंत्र्यापर्यंत कसा व्हिडिओ जाईल. नंतर कंपनीच्या उलटी कंपनीचं नाव काय, नवयुग म्हणून कंपनी आहे. कंपनीच्या स्ववरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय झाला पाहिजे. ऑलरेडी त्यांना आपण माहिती दिलेली आहे, परंतु जाणून बुजून त्यांचं काम चालू आहे. जो टायमिंग आम्ही दिलता प्रोटोकॉल त्यांनी पाळला नाही. आज शिक्षण 610 विद्यार्थी या शाळेमध्ये भटोडे गावात तालुका मुळशीमध्ये शिक्षण घेतात. खरोखरच त्यांचं आयुष्य अंधारात आहे. अशा आवाजाने त्यांना शिक्षणाचं काहीच समजत नाही आणि शिक्षकांना सुद्धा काय शिकवी ते सुद्धा समजत. मी आता 10वीच्या वर्गात आलेलो आहे. न्यू इंग्लिश स्कूल घोटवडी. ब्रेकरचा आवाज तुम्हाला दाखवला मी वर सुद्धा. आज सुद्धा काल सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांना भेटून सुद्धा या गोष्टीची कल्पना आपण का दिलेली आहे. कंपनीला सुद्धा लेटर दिले, परंतु कंपनी एवढी माज दिली आहे. त्यांना निवेदन देऊन सुद्धा आज वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून बातम्या सुद्धा घेतलेल्या आहेत. आज 610 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. मी आज 10वीच्या वर्गात झालेलो आहे. माझ्यासमोर अनिल म्हात्रे असतात, शाळेचे शिक्षक असतात, शेवटला सरकारी अधिकारी त्यांना काहीतरी म्हणत असतात, परंतु ग्रामस्थ म्हणून आम्ही आज आवाज उठवला आहे. आणि मुलांचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आम्हाला. तुमचा सपोर्ट आहे ना आम्हाला? शिक्षणात तुमचं लक्ष लागतंय का ब्रेकरनी? बघा, 10वीचे विद्यार्थी आहे, अक्षरशः आवाजाने ते डिस्टर्ब होतात. कंपनीला आपण निवेदन दिलेलं आहे, शासकीय अधिकाऱ्यांना विरोध होतो, परंतु त्यांचं मजुरी काही काम हेच काम त्यांनी रात्रीच्या वेळी त्यांना आपण टायमिंग बी दिलता की दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही काम बंद ठेवा. रिंग रोडला शाळेच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा बघा तुम्ही विरोध नाही, परंतु 10वीचे विद्यार्थी आहे, तरुण आहे, खूप महत्वाचं त्यांच्या आयुष्यातले नुकसान चाललंय या कामामुळे. कामाला तर विरोध नाही कोणाचा, परंतु एक टायमिंग दिला प्रोटोकॉलचा कंपनीने पाळला आहे. माझी विनंती राहील या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाला शिक्षण मंत्री असेल दादा भुसे साहेब किंवा राज्याचे आयुक्त असेल किंवा पुणे जिल्ह्याचे शिवा असेल गजानन पाटील साहेब की तात्काळ या कंपनीवर तुम्ही कारवाई करा. आणि जो प्रोटोकॉल त्यांनी पाळला पाहिजे तो पाळीत नाही, त्याच्यामुळे शिक्षणाचं खूप मुलांचं नुकसान होतंय. हीच माझी तुम्हाला विनंती राहील. हे जर त्यांनी थांबवलं नाही 4-8 दिवसात तर लोकशाही पद्धतीने आम्ही जरा सेवा आंदोलन करणार आहोत आणि सर्व काम सुद्धा आम्ही ग्रामस्थ मिळून ते पण पाडणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे. माझ्यासमोर आमच्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ म्हात्रे. आज न्यू इंग्लिश स्कूल घोटवडे या शाळेमध्ये मी आलेलो आहे. की 2 दिवसापूर्वीच रिंग रोडचा जो आवाज होतोय, जो ब्रेकर लावले तुम्ही बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज येतोय. आज 610 विद्यार्थी त्या न्यू इंग्लिश स्कूल घोटवडे या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान होतंय. त्या संदर्भात आपण शासकीय अधिकारी असेल वरिष्ठ किंवा रिंग रोडचे जे कंपनी आहे नवयुग म्हणून कंपनी त्या अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आज प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलांना शिक्षण घेण्यासाठी खूप त्रास होते, म्हणजे त्यांचं लक्षच लागत नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे शिक्षण मंत्री असन शिव असन गजानन पाटील साहेब त्यांना विनंती करतो, आयुक्त असन सचिंद्र प्रताप सिंग यांना विनंती करतो की तुम्ही बघा ही अवस्था. 610 मुलं आज त्यांचं भवितव्य टांगलेलं लावले. रिंग रोडच्या कंपनीला आम्ही निवेदन दिलंय की तुमचं काम तुम्ही जे ब्रेकरचं आहे ते 11 ते 4 वाजेपर्यंत ब्रेकर बंद ठेवा, परंतु मनमानी कारभार एवढा चाललाय. अक्षरशः 610 जे मुलं इथं शिक्षण घेतात लहान लहान, त्यांचं शिक्षणाचं भवितव्य खूप अंधारात आहे. त्या मुलांना मी प्रश्न सुद्धा विचारला. मुलं म्हणतात की आमचं अभ्यासात लक्ष लागत नाही. मुख्याध्यापकांना सुद्धा देशमुख साहेबांना विचारलं, शिक्षक सुद्धा आहे. खूप मोठं हे मुलांच्यावर संकट आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभागाला माझी विनंती राहील, तुम्ही जर ब्रेकर थांबवणार नाही तर येत्या 4 दिवसात आम्ही लोकशाही पद्धतीने इथं मोठं आंदोलन करणार आहे आणि याचं काम बंद पाडणार आहे. धन्यवाद.